हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे ज्या विद्यार्थ्यांनी PhD ॲप्लिकेशन केलेलं आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे। डॉक्युमेंट तिथे तुम्हाला सबमिट करायचे हार्ड कॉपीमध्ये, म्हणजे झेरॉक्स वगैरे तुम्हाला जोडून सगळे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचे आहे। आणि ते कोणकोणते डॉक्युमेंट आहे, कोणकोणते मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे तुमचे, ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहे तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाची सूचना आहे। तर आपण बघून घेऊया एकदा की ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे सबमिट त्याची डेट वगैरे ते सगळं काही आपण एकदा चेक करून घेऊया। तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन सगळ्यांचे झालेले आहे, 15 ऑगस्ट त्याची लास्ट डेट होती। आणि डॉक्युमेंट सबमिशन जे आहे सिरियल नंबर 3 तर 20 ते 31 तर डेट म्हणजे स्टार्ट झालेली आहे त्याची। तर या दरम्यान तुम्ही डॉक्युमेंट सबमिशन करू शकतात। त्याच्यानंतर तुमचा व्हेरिफिकेशन होईल, प्रोविजनल लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर फायनल लिस्ट लागेल त्याची। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो याची इम्पॉर्टंट डेट आहे 20 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे तिथे हार्ड कॉपीमध्ये सबमिट करू शकतात। आणि त्याच्यानंतर आपण बघून घेऊया कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे आवश्यक आहे ते एकदा बघून घेऊया। आणि याचा ॲड्रेस काय आहे ते ॲड्रेससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे लास्टमध्ये, तर पर्यंत व्हिडिओ बघा। तर विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे आपण जे भरलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर्म, तर त्याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे। पहिले हे मॅन्डेटरी आहे, हे तुमच्याकडे नसेल तर ते ॲक्सेप्ट नाही करणार तुमचा फॉर्म। त्याच्यानंतर SSC मार्कशीट, HSC मार्कशीट, 10वी 12वी मार्कशीट तुम्हाला लागणार आहे विथ बोर्ड सर्टिफिकेट असते याला। त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन मार्कशीट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मार्कशीट विथ डिग्री सर्टिफिकेट, तर याचे तुम्हाला जे आहे झेरॉक्स काढायचे आहे विथ डिग्री सर्टिफिकेट। त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्ही घेऊन जाऊ शकतात, आधार कार्ड, पॅन कार्ड याचे झेरॉक्स। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बरेचसे कास्ट येतात, PWD जे विद्यार्थी जे आहे, डिसॅबिलिटी विथ पर्सन, त्याच्यानंतर SC ST बरेचसे OBC वगैरे सगळ्यांचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं आहे। फोटो तुम्ही 2 फोटो पण देऊ शकतात, कारण की तुम्हाला तिथे मागं पाठवलं तर हे म्हणजे तुमच्यासाठी बरं नाही होईल, कारण की तिथे तुम्ही जाणार त्याच्यानंतर फोटो वगैरे नसणार तुमच्याकडे, तर 2 फोटो पण तुम्ही देऊन टाका। आणि तुम्हाला ईमेलवरती पेमेंट रिसिप्ट आलेला आहे, तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे ना तर त्याचं रिसिप्ट तुम्हाला तिथे जमा करणं आवश्यक आहे। हे तुमच्याकडे नसेल तर जे आहे तुमचा फॉर्म तिथे घेणार नाही। तर ईमेलवरती पेमेंट रिसिप्ट आलेलं आहे म्हणजे पेमेंट कन्फर्मेशनसाठी त्यांना पाहिजे हे। तर अशा प्रकारे हे सुद्धा मॅन्डेटरी आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म हे पण मॅन्डेटरी आहे। तर हे तुम्हाला 2 डॉक्युमेंट जे आहे ते काळजीपूर्वक तुम्हाला त्याचं दोन झेरॉक्स काढा त्याचे। त्याच्यानंतर ॲप्लिकेशन आणि ईमेल पेमेंट रिसिप्ट जे आलेलं आहे तुम्हाला रिसीव झालेलं आहे तर त्याचे 2 प्रिंट काढा, एक तुमच्याकडे ठेवा आणि एक त्यांना द्यावं लागतं आणि त्याच्यावर सही सिग्नेचर वगैरे पण करतात ते तिथे। तर अशा प्रकारे एवढे डॉक्युमेंट आहे आणि तुम्ही जे भरलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे भरलेलं आहे तर अजून यामध्ये काही डॉक्युमेंट नाही राहिलेले आहे, सगळे मी इथे सांगितलेलं आहे तुम्हाला काय काय तिथे न्यायचं आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड आहे, हे सगळे तुम्ही एक झेरॉक्स त्याची काढा आणि सगळे जे आहे सेल्फ अटेस्टेड तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे सिग्नेचर वगैरे पण करा। मागे कोरा पेज असतो तर ॲप्लिकेशन फॉर्मच्या मागे तुम्ही सिग्नेचर वगैरे करू शकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला हे डॉक्युमेंट न्यायचे आहे झेरॉक्स करून। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याचा ॲड्रेस काय असणार आहे, कुठे तुम्हाला ते सबमिट करायचं आहे ते सगळं काय आपण बघून घेऊया। तर चला आपण वळूया पुढे। तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की रिसर्च मेथोडॉलॉजी पार्ट जे की 50 मार्काला तुम्हाला विचारला जातो, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथून तुम्हाला 50 मार्क कव्हर होतात। तर यासाठी रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी आपल्याकडे लाईव्ह बॅच चालू झालेली आहे, लाईव्ह बॅच
तुमचे डेली लाईव्ह लेक्चर होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर तुम्हाला भेटणार आहे, लाईव्ह क्लासेस, त्याच्यानंतर फुल सिलेबस मॉक टेस्ट सिरीज भेटणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह नोट्ससुद्धा तुम्हाला यामध्ये दिला जाणार आहे, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील, कोणताही क्वेश्चन आला तर तुम्ही टॅकल करू शकतात। त्याच्यानंतर 2000+ MCQs क्वेश्चन बँक, आणि याची जी लँग्वेज आहे हिंदी, मराठी आणि इंग्लिश हे तिन्ही लँग्वेज मध्ये हे असणार आहे, आणि लाईव्ह लेक्चर जे आहे ते मराठी इंग्लिशमध्ये असणार आहे। तर स्टडी मटेरियल तिन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे। याची जी फीज आहे हे 799 रुपये फीज ठेवलेली आपण फक्त, आणि या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला लगेच जॉईन करू शकतात। आम्ही गॅरंटी देतो तुम्ही रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये तुम्हाला म्हणजे अननोन असतो, हे तुमचा सब्जेक्ट नसतो, सब्जेक्टच्या रिलेटेड तर सगळेच स्टडी वगैरे करतात, बट रिसर्च मेथडॉलॉजी हे एक वेगळा पेपर आहे आणि अननोन असतो। आम्ही एवढी छान याची प्रॅक्टिस करून घेतो की तुम्हाला 50 पैकी विद्यार्थी आमच्याकडे 50 पैकी 40+ मार्क इथे घेतात, आणि तुमच्याकडे इनफ टाईम आहे अजून, तर तुम्ही हे जॉईन करा कोर्स आणि चांगलं स्कोर यामध्ये करा। त्याच्यानंतर सेकंड पार्ट आहे तुमचा सब्जेक्ट, जसं की मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हे सगळे नोट्स आणि MCQs आपल्याकडे अवेलेबल आहे। इथे जेवढे तुम्हाला सब्जेक्ट दिसत आहेत तर तेवढे आपल्याकडे नोट्स आणि MCQs तुम्हाला भेटतील। याची जी फीज आहे 999 फीज आहे। आत्ताच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लगेच कोर्सला जॉईन करा। तुम्ही पेपर 1 पेपर 2 दोन्ही घेतले तर तुम्हाला थोडं डिस्काउंट पण दिलं जातं पेपर 1 पेपर 2 साठी। तर त्याच्यानंतर ॲड्रेस बघून घेऊया आपण, ॲड्रेस काय आहे। तर ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्यांना हार्ड कॉपी देणं आवश्यक आहे तिथे, आणि सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुमची स्वतःची सिग्नेचर वगैरे, मी तुम्हाला सांगितलं का एखाद्या डॉक्युमेंटच्या मागे तुमची सिग्नेचर वगैरे करून टाका। त्याच्यानंतर PhD सेक्शनमध्ये तुम्हाला बाय हँड तुम्ही जाऊन सुद्धा तिथे जे आहे ॲप्लिकेशन जे आहे सबमिट करू शकतात हार्ड कॉपी, आणि बाय पोस्ट पण करू शकतात। तर पोस्टनी जे विद्यार्थी जे आहेत जे तिथे पोस्ट करणार आहे तर त्यांच्यासाठी ॲड्रेस गरजेचा आहे। तर PhD सेक्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, तर कुठे आहे ते, युनिव्हर्सिटी कॅम्पस नियर सोनेरी महल, जयसिंगपुरा, औरंगाबाद, महाराष्ट्र 431004 हे तिची जे आहे ॲड्रेस आहे। आणि तुम्हाला काही पण डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकतात, किंवा हे व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज वगैरे पण करू शकतात। तर अशा प्रकारे आपल्याकडे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हींसाठी कोर्सेस अवेलेबल आहे। जे कोणी इंटरेस्टेड आहे विद्यार्थी ज्यांना सिरियसली PhD करायची आहे तर त्यांनी आत्ताच कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट होते आपली। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।